पेपरफुटीवर अखेर अमित देशमुखांची सविस्तर भूमिका. लातूर पॅटर्न बदनाम करण्याचा कट, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल. नीट पेपरफुटीचे प्रकरण समोर आलं आणि त्यात लातूर कनेक्शनमुळे पुन्हा एकदा लातूर पॅटर्नबद्दल संशयाचे जाळे निर्माण झाले. शिवराज मोटेगावकर याची काँग्रेस नेते आणि लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी त्यांच्या गप्प बसण्यावर प्रश्न उपस्थित केले होते. अखेर अमित देशमुख यांनी या विषयावर भाष्य करत विरोधकांनाही फैलावर घातला. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सोशल मीडियावर व्यक्त होताना मी टिप्पणी करावी असं अजिबात वाटत नसताना आपण व्यक्त होत आहोत असं म्हटलं आहे. देशभरात होणाऱ्या विविध परीक्षांच्या पारदर्शकतेबद्दल चर्चा सुरू असतानाच नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे ही परीक्षा संबंधित यंत्रणेने रद्दही केली आहे. लवकरच नीटची पुनर्परीक्षा होणार आहे. या पेपरफुटीचा तपास सीबीआय आणि इतर तत्सम यंत्रणांमार्फत सध्या सुरू आहे. राज्यात आणि देशभरात या प्रकरणी अनेक जणांना अटक झाली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे देशात अनुकरणीय आणि आदर्श असा शैक्षणिक पॅटर्न निर्माण करणाऱ्या लातूरपर्यंत पोहोचले आहेत. ही अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि तेवढीच धक्कादायक बाब आहे. एकूणच हे पेपरफुटीचं प्रकरण गुणवंत आणि कष्टाळू विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खिलवाड करणारे असल्यामुळे ते निषेधार्थच आहे. या पेपरफुटी प्रकरणांमध्ये सरकार सध्या ज्या गतीने कारवाई करत आहे त्याचे मी स्वागत करतो. या तपासात अटक झालेल्या मंडळींकडून नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यातून आणखीनही चौकशी आणि तपास सुरूच आहे. तपास यंत्रणेने सखोल चौकशी करून या प्रकरणाची पाळेमुळे उखडून काढावीत अशीच माझ्यासह प्रत्येकाची अपेक्षा आहे. आता हे प्रकरण न्यायालयातही गेलेलं आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर आरोपपत्र दाखल होईल. माननीय न्यायालय पुराव्याच्या आधारे कोण दोषी आहेत ते ठरवेल. दोषी ठरणाऱ्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा नक्कीच होईल, ज्यामुळे पुन्हा असा गुन्हा करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही ही अपेक्षा आहे. तपास यंत्रणा योग्य पद्धतीने त्यांचं काम करीत असताना आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालेलं असताना आपण काही टिप्पणी करणे योग्य राहील का असा प्रश्न माझ्यासमोर होता. मात्र दरम्यानच्या काळात काही उलटसुलट चर्चा झाल्या. काही मंडळींनी अनावश्यक वक्तव्य केली. त्यानंतर या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी यावर बोलण्याचं ठरवलं आहे. त्या अनुषंगाने मी इथे माझं मत मांडत आहे. मागच्या काही वर्षात एकूणच देशभरातील शैक्षणिक, नोकर भरती आणि स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकता हरवून गेलेली आहे. अनेक परीक्षेतील पेपरफुटीमुळे त्या परीक्षांचा बोजवारा उडालेला आहे. परिणामी अशा परीक्षा घेणाऱ्या व्यवस्थांमधील ढिसाळपणाबद्दल समाजातून दबक्या आवाजात तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे. सामाजिक प्रश्नांची बांधिलकी जपणाऱ्या काँग्रेस पक्षानेच देशभरातील पेपरफुटीचा मुद्दा उचलून धरून सरकारला या संदर्भात जाब विचारला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.